जे बघते ते तुम्ही पण बघताय ना? हो. आपण बघितलेली सगळी स्वप्न पूर्ण होत असती तर किती भारी झालं असतं. आमचा दादा त्याचं नाही तर तुझ्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटतोय. तू किती वेगळाच दादा. तू खरंच लाखात एकेस. मी माझं नाव नाही बदलणार. अरे का बदलायचं यांना माझं नाव? काय प्रॉब्लेम आहे? अरे इतकं चांगलं नाव आहे, तुळजा नाव आहे माझं, एका देवीचं नाव आहे. अशा देवीचं नाव आहे की जिने राक्षसांचा वध केलाय. अच्छा, म्हणून यांना माझं नाव बदलायचंय. यांना असं वाटतंय की उद्या उठून ह्यांच्या चुकीच्या गोष्टींचा, अहंकाराचा, माझाचा मी वध करीन, म्हणून घाबरले ती लोक मला. जगाची ही रीतच आहे. एखाद्या बाईला समोरासमोर हरवू शकले नाही हे त्यांना कळलं की तिच्यावर बंधनं लादायला सुरुवात करायची. त्यातूनही ती बाहेर आली तर तिच्यावर अधिकार गाजवायचा, आणि त्यातूनही ती बदली नाही तर तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचे. आणि तरीही तिने तिचं कर्तृत्व सिद्ध करून दाखवलं तर हे अशा पद्धतीने नाव बदलून तिचं कर्तृत्व शून्य करायचं. मी हे माझ्या बाबतीत होऊ देणार नाहीये. कितीही काही झालं, मी माझं नाव नाही बदलणार. तुळजा, तर जास्त होते. आवाज खाली. का दरवेळी बाईनेच आवाज खाली करून बोलायचं? का दरवेळी अशा रूढी, परंपरा, प्रथा यांना बाईनेच सहन करायचं? मी नाही सहन करणार. आम्ही काय सांगितलं? आवाज खाली. नाहीतर मला हो काय करताय? उद्या लगीन आहे तिथं. तिला समजवा, आम्हाला या लग्नात कसलाच तमाशा नकोय. आमच्यासाठी आमची इज्जत सगळ्यात आधी. आणि ती जर हिच्यामुळे गेली तर येऊन जायला. आम्ही काय सांगितलं तुम्हाला ऐकू आलं नाही? मालक, आम्ही तुमचं सगळं ऐकायला तयार आहे. खरं तर लग्न झाल्यापासून मी फक्त तुमचंच ऐकत आले. आज पातूर आम्ही कधीच तुमचा शब्द मोडला नाही. इथून पुढे सुद्धा मोडणार नाही. ह्यो शब्द आहे आमचा. आणि फक्त एकदा आमचं ऐकून घ्या. तुळजाच्या मनाचा एकदा तरी विचार करा. अहो, आजपर्यंत ज्या नावाने लोक तिला ओळखत आलं ते नाव असं लगेच सोडून द्यायचं चुकीचं नाही काही. काय काम होतं का? कुठं चाललंय? बहिणी जेवल्यात का बघून येतो. बहिणींचं सोड, माझ्यावर लक्ष दे. माझ्या सेवेसाठी ठेवलाय तुला, माहितीये ना? वय लगेच जाऊन येतो मी. काय खात्री तू माघार येशील म्हणून? तुझ्या आईसारखं पळून गेलास तर? तोंड सांभाळून बोल. पाहू नाही म्हणून मान ठेवतोय, नाहीतर काय? लग्न होईपर्यंत तू माझं नोकर आहे, विसरू नको. चल
मला आंघोळ घाल. हळदीची आंघोळ बाकी आहे. चल. नाही करायचं का तुला का? नाही करायचं का? ठीक आहे. सासऱ्यालाच विचारतो, असला कसला नोकर दिलाय माझ्या सेवेसाठी. चल. आई को स्वतःला असं त्रास करून घेऊ. तुळजा अगं त्रास करून घेऊ नको असं म्हणल्यानं त्रास कमी होणार आहे का? हे सगळं काय चाललंय? आजपर्यंत तुझ्या वडिलांनी जे जे सांगितलं ते सगळं केलंस तू. त्यांना जरा बी दयामया वाटत नाही का ग तुझ्याबद्दल? आपल्या पोरीचं नाव बदललं जातं याचं काहीच वाटत नाही तसे. आणि तुझ्या सासरच्या लोकांचं बी मला काही कळणच झालंय. रोज एक एक मागण्या वाढतायतच त्यांच्या. प्रथा प्रथा म्हणत नुसतं त्रास देणं चाललंय. त्यांनी ऑर्डर सोडायची आणि आपण ती पाळायची एवढंच चाललंय. असं कुठं लगीन असतंय भाई? हे लोक आत्ताच एवढा त्रास देतात. उद्या लगीन होऊन तू सासरी गेल्यावर तुला काय काय सोसावं लागणार आहे? या विचारानं माझा जीव कासावीस होतोय ग. आई नको रड. हे बघ सगळं व्यवस्थित होईल. तुळजा, लय काळजी वाटते अगं बाळा तुझी.